नमस्कार फ्रेंड, मी आहे पुणे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी लास्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला, त्याच्यानंतर 2 दिवसमध्ये काय झालंच नाही शूट करणं. तर आता बऱ्यापैकी पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी चमचमीत आणि म्हणजे असं चटपटीत खायची इच्छा होते. तर त्याच्यासाठी मग मी आता इव्हनिंग आहे आणि त्याच्यासाठी मग मी आता गव्हापासून बनवलेली एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चटपटीत असा इव्हनिंगचा नाश्ता आहे हा. खायला खूप छान लागतो. आपलं गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. गव्हाचं पीठ आहे, बटाटा आणि त्याच्यामध्ये आपण पनीर असं वापरून हा छान असा नाश्ता तयार करणार आहोत. तर मग बघू. आता मी हा झोपलाय म्हटलं, तोपर्यंत आपण हा बनवून घेऊ. कारण बऱ्याच दिवसापासून असं इव्हनिंगसाठी मी काय बनवतच नव्हते. तर म्हटलं चला बनवू, आणि ही रेसिपी छान आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. तर मग त्याच्यासाठी मी इथं सगळी ऑलरेडी तयारी करून ठेवलेली आहे. तर मग मी तुम्हाला ती दाखवते. इथं मी चपातीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते आणि आपल्याला घट्ट छान मळून घ्यायचं आहे. तर मी घट्टसर थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेते. तर इथे हे गव्हाचं पीठ मळून बराच वेळ झालेला आहे, छान रस्ट झालेला आहे. हे 2 बटाटे आहेत, मी उकडून घेतलेले आहेत. आता हे काय करते, मी छान ह्याला मॅश करून घेते. किसणीने इथे छान असं बारीक करून घेते मी. बघू शकते जेवढा आपल्याला हा चटपटीत बनवणं तेवढं छान होणार आहे. त्यामुळे मी हे थोडंसं बारीकच करून घेते. राहिलेलं थोडं हे मी हाताने असं कुस करून घेते. बटाटा मॅश केलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे थोडंसं जिरं टाकत आहे. लाल तिखट टाकते मी. चवीपुरतं मीठ घालते मी. तर थोडीशी धने पावडर टाकते. तर थोडासा चाट मसाला टाकते. गरम मसाला टाकते. बारीक कट केलेले आहे. बारीक कट केलेला कांदा घालते मी. कट केलेली कोथिंबीर. आता हे सगळं छान आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी छान सगळं मॅश करून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी बारीक सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता इथं मी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते मी चवीपुरतं. थोडंसं लाल तिखट टाकत आहे. तीळ घेतलेत मी, हे थोडेसे पांढरे तीळ घालते. कट केलेली कोथिंबीर. हे सगळं आपल्याला डीप करण्यासाठी मी बनवत आहे. थोडं थोडं पाणी घालून हे मी थोडीशी पातळ अशी पेस्ट सारखी बनवून घेते. जसं आपण बटाट्याच्या भजीला वगैरे बनवतो ना, तसं हे सेम बनवून घ्यायचं. त्या थिकनेसमध्ये आपल्याला हवं. आता इथे काही पनीर आहे, जे मी थोडं लांबट असं कापून घेतलेलं आहे. इथं हा चपातीचा घट्टसर असा मी गोळा मळून घेतलेला होता, तर याची चपाती लाटून घेते मी. मी ते मोठी चपाती अशी लाटून घेतलेली आहे. आता काय करते, साईडचे जे कट आहेत ना, हे आपल्याला कट करून टाकायचे आहेत आणि आपल्याला चौकोनीमध्ये करून घ्यायचे. तर हे मी साईडचे कट आहेत ना, हे सगळं काढून घेते.
मी सगळे साईडचे कट काढून घेतलेले आहे. तर राहिलेलं मी ठेवून देते. आणि ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण बटाट्यात चटपटीत चाट बनवला तो सगळं ह्याच्यावर पसरून घ्यायचा आहे. ते मी सगळीकडे छान पसरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडं चटपटीत करण्यासाठी मी थोडासा टोमॅटो सॉस लावते मी सगळीकडे. टोमॅटो सॉस पसरून झालेला आहे. आणि चटणी आहे ती थोडीशी मी लावून घेते सगळीकडे, म्हणजे त्याला आणखी थोडंसं टेस्ट आहे. तर मी ग्रीन चटणी होती ती मी सगळीकडे पसरवून घेतलेली आहे. आपल्याला काय करायचं, चौकोनीमध्ये मी हे सगळं कट करून घेते. हे मी कट करून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे जे आपण ह्याच्यामध्ये चीज किंवा पनीर घालू शकतो, तर हे माझ्याकडे पनीर आहे तर मी हे पनीर ह्याच्यामध्ये ठेवते. तिथे पनीर सगळं ठेवलेलं आहे. आता मी काय करते, हे आपण सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे. आता हे आपण ह्याला फोल्ड करायचं आहे. आता हे मी फोल्ड करून हे साईडचे जे कट आहेत ना हे छान दाबून घेते. आता ज्या अशा कडा आहेत ना ते सगळे आम्ही साईडनं दाबून घेतलेले आहेत. हे जे आपण मैद्यामध्ये सगळं तिखट, मीठ आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे साईडनं सगळं दाबून घेतलेलं ह्याच्यामध्ये छान डीप करायचं. असं छान हे डीप करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलं होतं, तर हे डीप केलेलं मी आता तेलामध्ये सोडते. ते तळताना आपल्याला थोडंसं वरतून साईडनं हे तेल वरती थोडं घालायचं, म्हणजे ते छान तळले जाते. आणि आपल्याला एक खरपूस असा हा कलर यायचा आणि छान तळून घ्यायचा आहे. तर इथे हे छान आपल्याला तळलेलं आहे. तर इथं हा आपला इव्हनिंगचा नाश्ता असा बनवून झालेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता जवळून खूप छान लागतं, खरपूस आणि टेस्टी लागतं. मेन म्हणजे त्याच्याबरोबर मी हा टमॅटो सॉस घेतलेला आहे. आणि तुम्ही जवळून बघू शकता मी थोडं जास्तच भाजलेलं आहे तर मला असं आवडतं. आणि हे थोडं चटपटीत आहे. जे समोसा किंवा आपलं जे समोसा वगैरे आवडतात पावसात सगळ्यांनाच आवडतं म्हणे असे पदार्थ. तर हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागतं आणि हेल्दीच आहे. ह्याच्यामध्ये काय असं बाहेरचे कुठले जास्त सॉस मी यूज केलेले नाहीत. घरच्या ह्याच्यामध्ये हे छान असं होऊन जातं. तर मी तुम्हाला हे करून दाखवते. हे बघा आतमध्ये पण छान भाजलेलं आहे, मस्त लागतं एकदम. आपलं जी आतमधल्या सगळी भाजी वगैरे होती ती मस्त भाजलेली आहे. गरम गरम आणि त्याच्याबरोबर हा टोमॅटो सॉस मस्त लागतो. ऐवजी आपण चीज पण ह्याच्यामध्ये यूज करू शकतो. आपल्याला तेच समोसा वडापाव वगैरे खाऊन कंटाळा आला असेल तर पावसाळ्यात एक काहीतरी चेंज म्हणून ही रेसिपी करून बघायची, खूप छान लागते. त्याच्यानंतरची ही 2 मिनिटाची झोप हवी असते याला. झोप ना, झोप के. बाबू ए विहान काय ते
आता असं चालणार तू? असं चालणार तू? काय ते? पडशील की? पडशील पडशील ना? पडशील ना? खाली बसायचं आहे का? बस 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 खाली. ए विहान ट्र कर ना, कर ना ट्र, कर की रे. ए विहान ट्र कर की. विहान ट्र कर ना, ट्र कर ना, कर की, कर ना. इकडे दाखव. कसं कसं करतो? कसं करतो? ट्र. हा तिकडं कुठं आता? तिकडं कुठं चाललास? बस 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 रे पिल्लू, बस तुझं एवढं चालणं, बस. आणि तर विहान खेळून खेळून दमलाय आणि आता हा डॅडूच्या मांडीवर छान झोपायला लागलेला आहे. ए विहान, विहान. तर जेवण झालेलं आहे बनवून आणि हा माठचं आता काम संपलेलं आहे. आता नेक्स्ट इयरला तर धुवून सुकत ठेवला आहे. आता सुकला की पॅक करून ठेवायचं आणि मग पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये काढता येतो. तर जेवण बनवून झालेलं आहे संध्याकाळचं आणि मग वेळ होता म्हटलं ही उद्या विचार आहे की थोडंसं ना टिफिनला कारल्याची भाजी द्यावी. तर मग मी ही कारली तर कट करते. जर अशा काही भाज्या द्यायच्या असेल तर मग मी रात्रीची अशी तयारी करून घेते. तर मग हे बारीक कट करून घेते मी ही सगळी कारली. लवकर जेवण झालं, बाकीचे पण सगळे कामं आवरले आहेत तर मग हे कट करून घ्यावं वेळ होता. तर इथे कारली चिरून झालेले आहेत. आता काय करते याच्यामध्ये मीठ टाकून ठेवून देते म्हणजे ते उद्या सकाळी करते वेळी जास्त कडवटपणा त्याचा कमी होऊन जाईल. तर ती भाजी जास्त कडू पण होणार नाही आणि मग हे सकाळी गडबड माझी होणार नाही टिफिन बनवताना. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.